सस्तेवाडी तालुका फलटण येथील धनाजी व्यंकट चव्हाण यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत व विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन अद्यापही अटक न झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। फलटण येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना निवेदन देऊन तात्काळ धनाजी व्यंकट चव्हाण यांना अटक करण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय या ठिकाणी मागणी केलेली आहे। यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत व विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। अद्यापही आरोपीला अटक झालेली नाही। सदर इसम हा आडदांड व बलदंड आहे। त्याच्यामुळे करे यांचे कुटुंब मानसिक तणावाखाली आहे आणि भयभीत झालेले आहे। करे या कुटुंबाच्या जीवास धोका आहे, तरी आरोपीस त्वरित अटक करावी, अन्यथा होलार समाजातील कार्यकर्ते आणि अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत। जानकी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष धनाजी व्यंकट चव्हाण ग्रामपंचायत सस्तेवाडी त्यांना त्वरित अटक करावी, नाही अन्यथा नाही झाल्यास आमरण उपोषण करण्यास। दिनांक 12/5/2026 रोजी सस्तेवाडी येथील धनाजी व्यंकट चव्हाण जानवी सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि ग्रामपंचायत कार्यालय सस्तेवाडी येथे लिपिक पदावर कार्यरत आहे। या व्यक्तीने आमच्या होलार समाजातील भगिनीवर सेक्शुअल हॅरेसमेंट करून तिला जातीवाचक शिवीगाळ करून असे 2-3 वेळा प्रकार करून सुद्धा तिनं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लेखी तक्रार देऊन सुद्धा दखल न घेतल्यामुळे आम्ही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिनांक 12/5ला गुन्हा दाखल केला। परंतु आज 2 तारीख आली तरी पण आरोपी अद्याप अटक नाही। अजून जर कारण की कुटुंब पूर्ण भयभीत झालेलं आहे आणि पूर्ण मानसिक तणावाखाली आहे, पूर्ण समाज भयभीत झालेला आहे तिथला। त्याच्यामुळं आरोपीला तात्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही पूर्ण फलटण तालुक्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील होलार समाज फलटण तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे। याचं लेखी पत्र आम्ही आत्ता API भुजबळ साहेब यांना दिलेलं आहे। तरी आमच्या समाजाला न्याय द्यावा, आरोपीला त्वरित अटक करून कडक शासन करावे।